32 शिराळ्यात नागपंचमीचा पारंपरिक जल्लोष, नागपूजेच्या अनोख्या परंपरेला उजाळा. मंडळी नमस्कार. माण महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, नागपंचमी म्हटलं की सर्वप्रथम आठवण होते ती 32 शिराळ्याची. नागपूजेची शेकडो वर्षांची परंपरा, भक्तिमय वातावरण आणि लोकसंस्कृतीचा अनोखा मिलाप असलेल्या 32 शिराळ्यात यंदाही नागपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून चालत आली आहे. नागाला निसर्ग, भूमी आणि शेतीच्या संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांकडून नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसह शेतीच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. मात्र 32 शिराळ्याची नागपंचमी काहीशी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पिढ्यानपिढ्या जपली गेलेली नागपूजेची परंपरा आजही येथे श्रद्धेने पाहायला मिळते. नागपंचमीच्या निमित्ताने पारंपरिक विधी, नागदेवतेचे दर्शन आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसराला जणू धार्मिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते. श्रद्धा, लोकपरंपरा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे 32 शिराळ्याची नागपंचमी. या परंपरेमुळे 32 शिराळ्याची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख महाराष्ट्राच्या नकाशावर निर्माण झाली आहे. प्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे. आमच्या कच्चाडी युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे. ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथं नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथं सापडलेला आहे. आणि या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय. त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याची संधीसुद्धा या केंद्र शासनानं, राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो. आणि ह्या नागाबद्दल जेवढी काय प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करणे. वैशिष्ट्य नागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दुर्मिळ पद्धतीचा अतिशय पांढरा शुभ्र नाग आहे. हा कित्येक म्हणजे लाखाच्या संख्येत एक म्हणजे दुर्मिळच असा भेटतो. त्या पद्धतीचा नाग आम्हाला इथं सापडलेला आहे.